निंगे, मी जेलमध्ये असताना काय काय शिकवले जरा नोट्स दे ग. लय अभ्यास बुडलाय बघ माझा. जरा लिहून काढतो नोट्स. ये निंगे, अगं काय तुझं तुला तरी अक्षर कळतंय का नाही? हा, घातलास सगळा गोळ. आता कसं करायचा अभ्यास? तर तू जेलमध्ये असताना माझं डोसं काही ठिकाणावर होतो वय. जसं जमलं तसं लिहून टाकलं. अगं वय की, खरं अशा वेळेला जरा जास्त जबाबदारीनं वागायचं असतंय निंगे. तू अभ्यासाकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे होतंस बघ. आणि तुला काय मी जेलमधनं निर्दोष सुटणार नाही ह्याची गॅरंटी नव्हती काय? तुला किती वेळा सांगितलंय आपल्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये, तरी मी तुला कळत नाही. आता मी काय मुद्दाम काय? बाई ग बस आता. आधीच डोसक्याला त्रास झाला आणि घोळ घालून ठेवलंस. तुला बोलायचं म्हणजे पालत्या घड्यावर पाणी आहे बघ. निंगे, निंगे, अगं आता धडकशील की. ऐक की. अगं निंगे थांब. सॉरी ग, खरंच माझं चुकलं बघ. मी रागाच्या भरात लईच बोललो तुला. निंगे, तू मैत्रीण म्हणून बरोबरच वागलीस ग. खरं आपण ज्या गोष्टीसाठी इथं आलोय ती गोष्ट विसरून कसं चालेल सांग मला. मला बी पटतंय ते, पण खरं आता एक तर तू जेलमध्ये होतीस आणि आपलं म्हणून इथं कोण आहे काय? माझ्या टायमाला मी काय करायला पाहिजे होतं? अभ्यास. अगं वय ग बाय माझी. ऐक निंगे, इथल्या बाकीच्या पोरापोरींचे आई वडील त्यांच्या संग राहतात. त्यासनी हवं नको ते देतात, पाहिजे तेवढं पैसे पुरवतात. पालकाच्या मीटिंगाला तर ते स्वतः तिथं हजर असतात. त्यासनी सगळ्या सुविधा मिळतात. खरं आपलं तसं आहे का? नाही ना. आपलं सगळं गावाकडेच राहिलं. आपल्याकडं आहे ते फक्त आपलं एक सपाट. शिकून सावरून स्वतःच्या पायावर उभं राहायचं सपान. हे बघ, आपलं सपान म्हणजे आता आपलं पालक आहे असं समज, जे आपल्याला नवी ऊर्जा देणार आहे लढायला आणि संघर्ष करायला. तू त्या आणखीचा राग माझ्यावर काढलेस ना? हे समजा तिच्यामुळे झाले. तिच्यामुळे तुला जेलमध्ये जायला लागलं आणि म्हणून आपला अभ्यास बुडाला. माझा तर तिला शापच लागणार आहे बघ. तिचं कधी बी निंगे असं बोलतेत का सांग? शत्रूबद्दल बी असा विचार करायचा नसतोय. आणि अनिका तर आपल्या कॉलेजमधली एक पोरगी आहे. मेन म्हणजे ती अन्नपूर्णा आजींची नात आहे. आणि मी काय म्हणतो, दुसऱ्याचं कसं वाईट होईल त्या परीस आपलं कसं चांगलं होईल याचा आपण विचार करायला पाहिजे की नाही? कमळे, सॉरी. राहू दे. चल दुसरं कोणाकडे नोट्स मिळतात का बघूया, नाहीतर दीपाली ताईची मदत घे. चल कमळे, माझ्या सपनाचं राहून दे ग. खरं आई तू जाई तुझं सपन नक्कीच पुरं करणार बघ तू. आता माझ्या सपनातच तुझं बी सपन आहेच की. माझी दोघींची स्वप्न पुरी होणार. हे बघ, हे वाचून ठेवा कारण हे पुढच्या परीक्षेला येऊ शकतं. बरं ठीक आहे. दीपाली ताई थँक्यू. आमचं काम सोपं केलंच बघ. थँक्यू. हॅलो, हाय. अगं बोल की. हॅलो. अगं काय झालं? अगं अशी रडायला का लागलीस? दीपाली ताई, अगं रडायला काय झालं? धर धर पाणी पी. शांत हो, शांत हो. शांत हो. दीपाली ताई, तुझं काय झालंय सांगणार आहेस का तू? कमळे, आईचा फोन आलेला. परवा जो पाऊस झाला त्यात शेतीचं लय नुकसान झालंय का?
सगळ्या शेताचे नुसते दलदल झाले, सगळं पाणी पाणी झालंय, सगळं पीक पर कुजून गेलंय ग. आता पिकच नाही तर आम्ही खाणार काय? माझा भात तर पुरता कुजून गेलाय. आई कुठेतरी घरकाम शोधतो म्हणाली, पण गावात कुठे घरकाम करणार? आणि दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं तर सगळ्यांची हीच अवस्था. ताई गप, रडू नको, शांत हो. अगं वर्षभर राबून पोटा पाण्यापुरतं कमवतोय आपला शेतकरी. त्यात या वर्षी या पावसानं तर पाक सगळ्याचीच वाट लावून टाकली. सगळं नुकसान झालं. अशा परिस्थितीत रडून कसं झालं? नाही दीपाली ताई, आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. तुझी अवस्था बघून कळतंय संबंध महाराष्ट्रात हजारो शेतकऱ्यांची काय अवस्था असेल. मग अशा परिस्थितीत आपण नुसती चर्चाच करायची का? बातम्याच बघायच्या? नाही, असं गप बसून चालणार नाही. तू थांब, आम्ही करतो काहीतरी. खरं आहे तुझं कमळे. सध्या महाराष्ट्रात पुरामुळे पावसामुळे फारच वाईट परिस्थिती झाली आहे. बरं, या सगळ्यात तुम्ही काय एक्झॅक्टली करायचं ठरवलंय? सर, आम्ही म्हणतोय त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आपल्याकडनं जेवढी मदत करता येईल ना तेवढी करायची, आणि ही सगळी मदत कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडनं गोळा करायची. आता फक्त प्रिन्सिपल सरांकडनं परमिशन मिळायला पाहिजे. ते तुम्ही माझ्यावर सोडा, तो प्रॉब्लेम नाही आहे. बेसिकली तुमचा थॉट चांगला आहे, मग कशाला कोणी नाही म्हणेल. ओनली थिंग इज, अशी किती मुलं मदत करू शकतील ना? बिकॉज आपण कॉलेजला फोर्स नाही करू शकत स्टुडंट्सना मदत करण्यासाठी. तेवढं फक्त लक्षात घ्यायला लागेल. नाही, आम्ही अजिबातच कुणाला जबरदस्ती नाही करणार. आणि फक्त विद्यार्थी नाही तर शिक्षक कर्मचाऱ्यांपासून कॉलेजच्या मालकापर्यंत सगळ्यांनी आवाहन करणार की त्यासनी जेवढी मदत करता येईल तेवढी करा. कसं आहे सर, प्रत्येकानं खारीचा वाटा जरी उचलला ना तरी लय झालं. आपला शेतकरी वर्षभर मेहनत करून पीक पिकवतो, तवा कुठं आपल्या पोटात अन्नाचं 4 दाणं जातात. आणि आता तोच शेतकरी इतक्या बिकट परिस्थितीत असताना आपण त्याला मदत केली पाहिजे, हे आपलं कर्तव्यच आहे. सर, तुम्ही नका टेन्शन घेऊ. या सगळ्यात कुणाचं लेक्चर बुडणार नाही का कुठल्या विद्यार्थ्यावरती पैशाचा भुर्दंड पडणार नाही ह्याची गॅरंटी माझी. गुड. तसं असेल तर प्रिन्सिपल सर कशाला आडकाठी करतील. कमळी, कौतुक वाटतं मला तुझं. फक्त आपल्या पुरतं किंवा कॉलेज पुरतं जगणं सोडून आपल्या आसपास काय सुरू आहे, कोणाला मदतीची गरज आहे, त्यासाठी काय करायला हवं, या सगळ्याचा विचार करतेस तू. आणि नुसता विचार नाही, त्यासाठी सोल्युशन पण काढतेस. गुड जॉब. सर, खरं तर मला दीपाली ताईची अवस्था बघून हे कळलं. लय नुकसान झालंय हो त्यांच्या शेतीचं. तवाच ठरवलं आपण पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करायची. हे घे, हे माझ्याकडून. सुरुवात माझ्याकडूनच करूया. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.